कधी खेळलो नव्हतो अशा असोसिएशनच्या मॅचेस. आणि बॅटिंगला तर अर्जुनने आणि माझे टीममेट्स आहेत त्यांनी सर्वांनी होप ठेवला की तू मारशील म्हणून, की करशील, आणि बॅटला लागले आणि झाले. एक प्रश्न विचारेन, दोन्ही पाटांच्या टीम होत्या आणि समोर जर बॉलिंग अटॅक पाहिला तर सर्वोत्तम बॉलिंग अटॅक होता, पण प्रेशर होता त्यावेळेला? नक्कीच प्रेशर होता, कारण की समोरची टीम म्हणजे आमच्या पाटण तालुक्यातले सगळे म्हणजे सगळी स्टार कास्ट होती आणि चांगले क्रिकेटर आहेत, म्हणजे चांगले खेळतात. नवी मुंबईमध्ये नाव आहे त्यांचं, आणि यांच्यासमोर जरा खेळताना थोडं वाटत होतं की बाबा कसं खेळू, पण एक सिक्स लागल्यानंतर कॉन्फिडन्स आला की मारू शकतो. एक आला, त्यानंतर 3 आले. येस, प्रकाशजी कदम साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. संघ मालक आहे सातारा स्पोर्ट्स लाईव्हचे, जीपे केले जातील. अमित मारुती मत्रे, प्लेअर ऑफ द मॅच. आणि फ्रेंडशिप 11 मानकुर्द या टीमकडून देखील तुम्हाला 200 रुपये जीपे केले जातील. हे असतं मित्रांनो, एक चांगला डाव खेळा, तुम्हाला पैशांचा तुमच्यावर पाऊस पाडला जातो. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण अगदी डेडी सर आणि येस, आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा, शिवराम सरांचा इशारा येतोय. गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्याला येतोय. मी विनंती करेन ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय श्री निलेशजी कोळसकर साहेब, आपल्याला नम्र विनंती केली जाते, या आपण मुख्य व्यासपीठावर. यशस्वी संघ मालक, त्याचबरोबर एक क्रिकेट प्रेमी संघ मालक म्हणून ज्यांची ओळख आहे, निलेशजी कोळसकर साहेब, आपलं स्वागत आहे. येस, आपण जर पाहिलं तर प्रतिमाचा फटका जरूर केला होता सुजित शेवाळे याने. एक आपण जर पाहिलं तर कराडचा डॉन म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच सुजित शेवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर जीवदान मिळालं. आता आपल्याला पाहायला मिळतंय फलंग स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील देवंगळे. यावेळेसचा बॉल खेळला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर यावेळेस एक धाव मिळून जाईल डी मध्ये. एक चांगली मॅच, एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा चालू आहे. तुम्ही पाहताय मान्सून ब्लास्ट 2026 कराड फायटर टीमला तुम्ही पाहताय बॅटिंग साठी. कराड तालुक्याचा डॉन, एवढी गावाचा सुजित एका बाजूला उभा आहे. येस, आपण जर पाहिलं तर एका बाजूला सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील देवंगे. अप्रतिम अशी जोडी ही कराडची आपल्याला पाहायला मिळते. तर समोर जर पाहिलं तर जोटे एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ पाहायला मिळतोय. पोलादपूर विभागातून बिलॉंग करणारे संपूर्ण 11 गाव, अनेक गावातून हा तालुक्यातून निवडलेले 11 हिरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अनेक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं कालच्या दिवसापासून आपण या पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टसाठी अनेक दिग्गज समालोचकांचा आवाज आपण ऐकतात. त्यात आशिषजी चोरगे सर असतील, त्याचबरोबर आदित्य सर असतील, प्रवीण साळुंके सर असतील. अप्रतिम असा व्हॉइस त्यांचा आपण ऐकला. आणि आजच्या दिवसामध्ये लहूचे जाधव सर आणि मी दत्ता धोंडे आपल्या सेवेत जोडले. आकाश काटे सरांचा देखील काल आपण सुमधुर आवाज ऐकला. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर युवा समालोचक आदित्य दादा यांचा देखील आपण आवाज ऐकला. पाटांचा एक हक्काचा आवाज. चला, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, दोन्ही टीमने थोडंसं स्पीडअप करायचं. काय सांगतील आदित्य सर संपूर्ण या मॅच बद्दल? 2 दिवसीय ही स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज 10 तालुके एकत्र येऊन ही स्पर्धा खेळत आहेत आणि एका तालुक्यातून 11 खेळाडू निवडणं किती महत्त्वाचं असतं. एखाद्या तालुक्यातला एखादा खेळाडू, एका चांगल्या व्यासपीठ मिळावं एखाद्या खेळाडूला, त्यासाठी ही स्पर्धा बॉचच्या माध्यमातून आयोजित केली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. आपण पाहिलं तर तालुक्यातला खेळाडू शहरामध्ये येतो, त्यानंतर त्या खेळाडूची चर्चा तुम्ही पाहता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जरूर बॉचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे.
नक्कीच आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गणेश आलाय. पहिलं षटक राजा घाडगे यांनी अप्रतिम हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केल्या. येस सरांचा इशारा तो इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर्स आमचे पाहिलं तर शिवराम वैती सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल या स्पर्धेसाठी 2 दिवसीय स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अप्रतिम असं पंच पॅनल. प्रत्येक निर्णय कटाक्ष निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर निघालाय. पुढचा बॉल सुजित शेवाळेनं उचललाय. नाहीये. धावा किती मिळणार आहेत यावेळेस पाहिलं तर धावा मिळतील एकच धाव मिळेल. कशा पद्धतीनं सुजित शेवाळेच्या माध्यमातून बॅटिंग केली जाईल हे पण पाहायचं आहे. कराड तालुक्यातून बिलॉंग होणारा कराड टेनिस क्रिकेटचा डॉन सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 1.1चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 7 धावा पलकावरती आहेत. बॉलर निघालाय. थोडा बाहेर राहिलाय. पंच यावेळेस कळवतील. व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलनं टीम मध्ये 1 रन ऍड केली जाते. पलकावरती धावा 8 तुम्ही पाहताय. नक्की सर आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल नंतर आता सुजितला मोठा फटका मारावा लागेल. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो सुजित शेवाळे. आणि आज त्याची बॅट कुठेतरी बोलली नाही, त्यामुळेच की काय कराड फायटर्स कुठेतरी डाऊनफॉलमध्ये चाललाय की काय. अप्रतिम असा खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर कराडमध्ये कराडचा बकासूर म्हणून ज्याला ओळखलं जातं राजू कंक याची कुठेतरी कमी जाणवते की काय आज. कारण A1 जोडी ही ओळखली जाते. आपण पाहिलं तर सुजित आणि राजू ही A1 जोडी कराड फायटर्स या टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण जर विचार केला तर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अप्रतिम असं आपण जर पाहिलं तर VK एडिटचे सर्व संकेतजी कुराडे सर यांचं देखील आपण करूया. तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 9 धावा पलकावरती तुम्ही पाहताय. पहिलं तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. कशा पद्धतीने मॅच मध्ये बॅटिंग केली जाईल हे पण पाहणं गरजेचं आहे. पुढच्या 3 बॉल मध्ये बॉलर निघालाय. यावेळेचा बॉल टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी काय असतं अगदी पाहिलं तर तेच तर चालू आहे. धाबा थांबवण्याची कामगिरी तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. चांगला चेंडू. वा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 9 आहेत. 1.4चा खेळ पूर्ण होताना तुम्ही पाहताय. नक्की सर सुजित शेवाळच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकून ठेवलाय. सुजित आता सांगेल पुढच्या चेंडूवर. जास्त वेळ शांत बसायला मित्रा मी संत नाहीये. मोठे फटके आज त्याचे लागत नाहीये त्याच्या बॅटला. प्रयत्न जरूर करतोय मात्र त्या प्रयत्नांना यश मात्र येत नाहीये. चला पोलादपूर टीम थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर निलेशजी कोळसकर साहेब यांचा संघ मालकीचा हा संघ मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केलाय आणि मात्र गोशांकी क्षेत्रात 1च धाव. आज मात्र सुजितला शांत ठेवलंय. आज कुठेतरी राजू जोडीला नाही म्हणून की काय सुजित शांत खेळतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण ज्या वेळेस राजू असतो ना त्यावेळेस मात्र सुजितची बॅट अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करते. नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅट चेंज केले स्वतः कॅप्टन संग्राम लावण मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जायलात आणि काहीतरी कान मंत्र देतील. काय सांगाल सर? 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पलकावरती धावा तुम्ही 10 पाहताय. सुजितसाठी आपण पाहिलं तर सुजितची बॅट चालत नाहीये. जेव्हा बॅट तुमची चालते तेव्हा प्रत्येक जण तुम्हाला विचारेल. जेव्हा तुमची बॅट चालत नाही तेव्हा तुम्हाला कोण विचारत नाही. हे क्रिकेटमधलं कडू सत्य आहे. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक डासालेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. हे उदाहरण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पलकावरती धावा 10 तुम्ही पाहताय. एक चांगली मॅच. आणि असं आपण जर पाहिलं तर आज मैत्री दिवस आणि आज कुठेतरी सुजित राजूला मिस करतोय असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आता 3रं षटक घेऊन अभिजित जाधव आलाय. पैचिली गावचा हा खेळाडू अभिजित आलाय गोलंदाजी मार्कवर. समोर पाहिलं तर स्वप्नील देवंगळे. आधी केलं का हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो, जाणला जातो. आज कराड टीम कुठेतरी शांतता आहे. भयान शांतता त्यांच्या डगाडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण चौकार षटकारांसाठी जाणारा हा संघ आहे. पहा मोठा फटका जरूर मारला खेळाडू. 1 2 3 खेळाडू चेंडूच्या खाली आणि मोहे काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. तुला न मला चेंडू झाला. धनीला दान. रनआउटची संधी.
आणि स्वप्नीलला मात्र बॅक टू डगआउट. कुठेतरी लेझी क्रिकेट स्वप्नीलकडून आपल्याला पाहायला मिळालं आहे. थोडाशी धावगती वाढवली असती तर नक्कीच तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती. मात्र लेझी क्रिकेट स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर संकेत कुराडे सध्या व्हिडिओ एडिटर या पाटण टेनिस क्रिकेटचा तुम्ही पाहताय. त्याच्या माध्यमातून एक छोटीशी व्हिडिओ टिपली जातीये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची. वा संकेत, तुझं पण सहर्ष स्वागत करेन. धावा पलकावरती आहेत. आपण पाहिलं तर 12, एक लॉस सध्या बॅटिंगसाठी. ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण कराड टेनिस क्रिकेटमध्ये केली जाते, सिद्धार्थ जगदाळे दाखल झालाय. Yes, होय, sir. सध्या स्क्रीनवरती संकेत कुराडेला दाखवलं जात आहे. विके एडिट्स सध्या चर्चेमध्ये आलेलं नाव आहे संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये. त्याला सध्या तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची व्हिडिओ टिपली जातीये. थोडा बाहेर राहिलाय. यावेळेस पाहिलं तर व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. पलकावरती 1 रन ऍड करतोय. पलक पाहिलं तर 13चा आकडा गाठेल. चांगली मॅच सुजितला पाहताय. दुसऱ्या साईडला सिद्धार्थ जगदाळे. नक्कीच आपण जर पाहिलं तर सिद्धार्थ जगदाळे आपण पाहतोय. शिरवडे गावचा हा खेळाडू. मात्र सुजित आज शांत शांत आणि शांत पाहायला मिळतोय. प्रतिम असा खेळ करण्यासाठी जाणला जातो सुजित शेवाळे. एक युवा उद्योजक म्हणून देखील आपण त्याच्याकडे पाहिलं जातं. MH50 चिकन अड्डा हा त्याचा व्यवसाय आणि त्यासाठी जाणला जातो. अशा मोठ्या पटकांसाठी जाणला जातो. आणि सुजित मैदानात सांगतोय जास्त वेळ शांत बसायला मित्रा मी संत नाही आहे. आणि पाच त्याच्या जोडीदार सिद्धार्थ त्याच्या जवळ गेला आणि सांगतोय कानमंत्र देतोय आपल्याला सिंगल डबलने मॅच चालू ठेवायची आहे, मॅच थांबवायची नाही आहे. दुसऱ्या बाजूला शिरवडे गावाला बिलॉंग होणारा सिद्धार्थ जगदाळे संपूर्ण कराडमध्ये सातारा तालुक्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा केली जाते तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईकला कराडचा डॉन सुजित शेवाळे उभा आहे. त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, बॅट शांत होती. त्यानंतर धावा यायला सुरुवात झाली. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नसतं. जो प्रयत्न सोडतो तो हारतो आणि जो प्रयत्न सोडत नाही तो कधीच हारत नाही. हे उदाहरण सुजित साठी होतं. वा, सुजितची मेहनत तुम्ही पाहताय. एक चांगला फटका बॉलर निघालाय. पलकावरती धावा 19 आहेत. या बॅटचा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. धावा देऊन जाईल पाहिलं तर 1 रन मिळेल या बॉलवरती. एकच धाव. पलकावरती धावा. येस, जर अंपायरला डाऊटफुल वाटलं तर नक्कीच अंपायर थर्ड अंपायर घेऊ शकता. कोणत्याही खेळाडूने किंवा संघ मालकाने त्यामध्ये मात्र व्यत्यय आणू नये. कारण आपण जर पाहिलं तर अंपायर्स ऑफिशियल आपले MCA लेवल क्वालिफाईड पंच शिवराम वैती सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवराम सर डिस्कस करतायत लेग अंपायर्स बरोबर. आणि असं अंपायर्सने निर्णय दिला. हा येतोय षटकार. अंपायर्सने माफी मागितली आणि त्यांना सांगितलं डिस्कस करून हा षटकार आहे. येस, आपण जर पाहिलं तर शशांक सर आले, शिवराम सरांवर डिस्कस केलं आणि त्यानंतर हा षटकार दिलाय. 2 षटकार आले. त्यानंतर सुजित ऑफ स्ट्राईक जाण्याचा प्रयत्न जरूर करत होता, मात्र एक डॉट डिलिव्हरची होती सांगता. आणि तिसरं षटक समाप्त होतंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 25 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. कराड टीमला तुम्ही पाहताय. कराड टीम कडून 2 बॅटर. एका बाजूला सुजितची बेगी मेहनत. पलकावरती धावा 25 धावा आहेत. 1 लॉस 25 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा डबल खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. क्षेत्र कोणतंही असो, कष्ट असेल तर यशालाही पर्याय नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. तुम्हाला मेहनत करावी लागेल. हे 2 बॅटर पाहत आहे तुम्ही. एका बाजूला सुजित मेहनत करतोय, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ जगदाळे मेहनत करतोय. सिद्धार्थ जगदाळे भविष्यातील आयकॉन, ऑलराऊंडर खेळाडू या कराड तालुक्याचा.
सध्या Check. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दाखल झालेत. विनीत सकपाळ आलाय गोलंदाजी मार्कवर. चला लगेचच फलंदाज यायचंय. नवीन पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर फर्स्ट षटकार आलाय आपल्याला बॅटमधून, ते म्हणजेच सिद्धार्थ जगदाळे याच्या बॅटमधून षटकार आला आणि वरुण राजाचं देखील आगमन झालंय. चला जे के रायझिंग आणि अखंड वाई 11 सुभाष मांढरे मित्र परिवार, आपल्याला विनंती असेल दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. सुशांत लाल्या दाद्या, आपल्याला विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन दादा, आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. पुढील मॅच असेल एका बाजूला जे के रायझिंग म्हणजे सातारा स्पोर्ट्स लाईव्ह, तर अखंड वाई 11 सुभाष मांढरे मित्र समूह, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस या व्यासपीठावर यायचं आहे. जाऊयात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, वरुण राजाचं आगमन झालंय. आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट काय असते ना, त्याची खरी मजा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. या बेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संबंध नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धार्थ जगदाळेचा. आपण पाहिलं तर पलक जाऊन पोहोचणार आहे 32 वरती. 32 धावा पलकावरती आहेत. एक चांगली मॅच तुम्ही पाहताय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. सिद्धार्थनं फटका खेळलाय, 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल आहे का? होय, धावतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय तोपर्यंत चोरी केली जातीये पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये. या बॉलवरती धावा मिळतील 3 आणि 3 धावा केल्या जातील ऍड. पलक जाऊन पोहोचेल 35 वरती. नक्कीच आपण पाहिलं तर 3 धावेनिशी 35 धावा. दिवसा ढवळ्या चोरी केली जाते. अगदी डोळ्याच्या खालनं ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमच्या क्षेत्ररक्षणाच्या अगदी डेंगेखालनं या 3 धावा नजरेच्या समोर. दिवसा ढवळ्या चोरी आणि वरुण राजाचं आगमन पहा. अगदी वरुण राजा देखील बरसतोय आणि पश्चिम महाराष्ट्राला आपला आशीर्वाद देतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे म्हटल्या वरुण राजा येणं गरजेचं आहे. आम्हा क्रिकेट वेड्या रसिकांसाठी काय असते मेजवानी? पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही आमच्यासाठी असते मेजवानी. आणि आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आणि असं वैती सरांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल. शशांक सर देखील सांगतात, आमच्याकडे वळतात, कॉम्बॉक्सच्या दिशेने वळतात आणि सांगतात की हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. करा टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय धावसंख्या 36 आहे. एक चांगला फायटिंग स्कोर तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. या बॅटचा बॉल सुजित शेवाळेनं आडव्या बॅटनं हिरव्या बाबळीचा हिरवा पाला. सुजित सांगेल मैं झुकेगा नाही चाला, उचलून फेकून दिला जातोय. 6 धावा. ओढ स्ट्रोक सुजित शेवाळेचा ब्रँड तुम्ही पाहिला. पलक जाऊन पोहोचेल, भरारी घेईल 42 या आकड्यावरती. 42. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3.4चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीने या मॅच मध्ये मेहनत केली जाईल करा टीमच्या माध्यमातून यही पाहायचंय. दुसऱ्या बाजूला टप्पा शोधावा लागेल. टप्पा शोधणं महत्वाचं ठरेल. येस, आपण जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 42 धावा धावसंख्येवर लागलेत. आणि पुन्हा एकदा कराडचा डॉन म्हणून मला का ओळखलं जातं याचं अप्रतिम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख फटका ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता ओम साई MTCच्या माध्यमातून. कशा प्रकारे स्लॉटमध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. सुजित शेवाळे बॅटचं चुंबन घेतोय. संघाची धावसंख्या 48 धावा. 48 धावा धावसंख्येवर शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. काय सांगाल सर या संपूर्ण आतापर्यंत सुजितच्या खेळाबद्दल? शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. धावा येणं महत्वाचं होतं. या बॅटचा बॉल नाहीये. स्वतःवरती नाराज आहे सुजित. सुजित नाराज राहिला. 1 रन मिळेल. पलक जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 49 वरती जिंकण्यासाठी 50 धावा करायच्यात. येणाऱ्या 24 बॉल मध्ये येणारे बॉल आहेत 24. जिंकण्यासाठी धावा करायच्यात 50. आम्ही टॉस साठी कॉल देतोय. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह टीम एका बाजूला टॉस साठी लगेच या. सुभाष मांढरे मित्र समूह टीम आपला देखील कॅप्टन लगेच या. दोन्ही टीमला मी एक महत्वाचा कॉल देतोय. यानंतरच्या मॅचचा केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या.
चला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन जायचं. कराड फायटर्स टीम आपल्याला विनंती असेल आपण लगेचच आपला संपूर्ण स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. 49 धावा झाल्या तर 50 धाव्यांचं टार्गेट असेल. येणारे 24 चेंडू आणि 50 धावा करायच्यात. चला आपल्याला विनंती असेल जे के रायझिंग सातारा स्पोर्ट्स लाईव्ह आणि त्याचबरोबर अखंड वाई सुभाष मांढरे मित्र समूह आपल्याला विनंती असेल दोन्ही टीम्स कॅप्टन टॉससाठी यायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य असेल. चला आपण देऊयात डीजे मास्टरला संधी. टॉससाठी यायचंय सुभाष मांढरे मित्र परिवार समूह आणि दुसऱ्या बाजूला जे के रायझिंग अर्जुन दादा कदम. आपण आपला कॅप्टन लगेचच पाठवायचं आहे कारण मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर पाहिलं तर अखंड वाई यांचा कॅप्टन या ठिकाणी हजर झाला आहे. अर्जुन दादा आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. जे के रायझिंग सातारा स्पोर्ट्स लाईव्ह कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे व्यासपीठावर. सातारा लाईव्ह टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण आपला कॅप्टन लगेचच टॉससाठी पाठवायचा आहे. येस आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2026चा हा पर्व क्रमांक 3चा हा संपूर्ण ब्लास्ट आपण पाहतोय थरार पाहतोय. कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर महेश साळुंके सर त्याचबरोबर काटे सर आपला आदित्य असेल संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या संपूर्ण मान्यवरांचा आपण जर पाहिलं तर यथोचित सत्कार समारंभ आणि त्याचबरोबर आपण ऐकली आशिषजी चोरगे सर असतील आमचे साळुंके सर असतील काटे सर असतील आणि कदम सर असतील अप्रतिम अशी वाणी त्यांच्या माध्यमातून ऐकलीत. संपूर्ण प्रेक्षक पण अक्षरशः खेळवून ठेवलं आपल्या वाणीतून आणि आजच्या दिवसामध्ये देखील लवजे जाधव सर आणि मी दत्ता धोंडे डीडी आपल्या समवेत जोडलं गेलो आहे आणि संपूर्ण मॅचची कहाणी आता या मॅचची कहाणी ऐकूया आता काटे सरांच्या जुबानी. चला जे के रायझिंग टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. अर्जुन दादा आपला कॅप्टन पाठवायचं कारण समोरील टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. आपण जर मिड इनिंगमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. आपण कालच्या दिवसापासून पाहतोय ऐकतोय आणि मिड इनिंगमध्ये टॉस होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सातारा लाईव्ह स्पोर्ट्स आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. ज्योती इंटरप्राइजेस टीमची आहे बॅटिंग. दुसऱ्या बाजूला कराड फायटर्स आणि यानंतरचा आपण इनिंग ब्रेक 2 मध्ये आपण आवाज ऐकूयात. एक कोयना क्रिकेट असोसिएशनचा बुलंद आवाज ज्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आकाश काटे सरांना ऐकूयात पुढील इनिंगसाठी. थँक्यू सो मच. हॅलो धन्यवाद. आज या पश्चिम महाराष्ट्र ब्लास्टसाठी समालोचनासाठी आपण उपस्थिती पाहिली. अर्थात समालोचक मित्र दत्ता धोंडे सर यांचा योचित सन्मान आपण करूयात. दत्ता धोंडे सरांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. धन्यवाद साहेब. पहा अगदी ऑनस्क्रीन वरती दाखवले जातात आमचे डीडी सर दत्ता धोंडे सर. ते मात्र आज या संपूर्ण स्पर्धेची रजा घेताना त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण मान सन्मान होतो आणि रजा या कारणास्तव घेतली जाते की आज संध्याकाळी त्यांची तिलक सेरेमनी आहे आणि त्यांना संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि जातो मॅचच्या दिशेने. पहा इकडे मॅचला सुरुवात होताना आम्हाला पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र सिंगल देखील प्राप्त झाले. राजा घाडगे आणि अभिजित जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. अजय मोहिते काजारवाडीचा सुपुत्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. पहिलाच बॉल पहा यावेळेला इकडे डॉट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळेल. बीट केलं जात आहे. तदनंतर मात्र
एक बॉल पूर्ण 1 रन झाली आणि तदनंतर मात्र आता फटका हवेमध्ये फसलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे का, वेगाने धावत होता, पाणी भरपूर साचलंय, त्यामध्ये ग्रिप घेणं थोडंसं अवघड पडत होतं. तदनंतर मात्र ते ग्रिप पकडत असताना चेंडू फीड आणि धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. या धावा पूर्ण होत असताना आम्हाला पाहायला मिळेल संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते, पुढे जाऊन पोहोचेल. आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल रन स्कोरर आहे शुभम कुराडे, ते बोलतायत संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 3 बॉल पूर्ण 3. 3 बॉल 3 धावा धावफलकावरती आलेत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2026 महत्वपूर्ण मॅचेस आहेत. लीग स्टेज मधील मॅचेस आम्हाला पाहायला मिळतात. वा, खोलवर टप्प्याचा चेंडू, सटीक यॉर्कर, ब्लॉक खोल चेंडू, टोक प्रेशर, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळेल. आणि तदनंतर 4था बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 3. वा, यावेळेला त्रिपाचित केलं जात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डेस्ट्रॉयड. डाव्या हाताचा फलंदाज आता शांतपणे दबक्या पावलाने डगआउटच्या दिशेने चाललाय. बजाव खांदेशी तडका. मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोळीवारा निघाला कारल्याला. मास्टर चेतन, आमच्याकडे इतका वेळ नाहीये. कोर कमिटीने आम्हाला बजावून सांगितले की जितक्या मॅचेस लवकर होताना आम्हाला पाहायला मिळतील तितक्या लवकर मॅचेस आम्ही कव्हर अप करू. मागील मॅचचा हिरो अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. क्रमांक 3 वरचा फलंदाज. 5 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 3, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अभि केसरकर टीम कॅप्टन, टीम लीडर आहे. निडर मैदानाच्या आतमध्ये आता तसाच खेळ त्याला देखील करावा लागेल आणि ते करतील देखील. पहा, मागील मॅचची लय पकडून त्यांना या मॅच मध्ये खेळ करावा लागणार आहे. बॉलर आहेत अजय मोहिते आम्हाला पाहायला मिळत आहेत, काजरवाडी गावचे खेळाडू जे आज असोसिएशनच्या संघाला लीड करतायत. राईज होणारा चेंडू होता, डॉट बॉल येतोय आणि यावेळेला मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 3, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा ज्योती एंटरप्राइजेसच्या आम्हाला पाहायला मिळत आहेत 3 धावा. देऊयात संधी डीजे मास्टरला. कराड तालुका टेनिस क्रिकेट मधील अजून एक नामांकित वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, ख्यातनाम गोलंदाज आहेत कराड तालुक्यामध्ये. वारंवार ग्रामीण क्रिकेट देखील भरपूर सारं त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं असे सिद्धार्थ जगदाळे. चला मॅचला स्पीडअप घ्यायचं आहे. पण आम्ही विशेष करून तुम्हाला सूचना देतो, जास्त वेळ देऊ नका. एका ओव्हरसाठी जास्तीत जास्त 3 मिनिटं द्या तुम्ही. अगदी रोजच्या टाइम टेबल नुसार आपण 1 तास दिले आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे आपण. डॉट बॉल, डॉट बॉल. पहिला बॉल यावेळेला पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3च धावा, 50 धावांचं आव्हान आहे. कराड संघ इकडे खेळ करतोय. समोर ज्योती एंटरप्राइजेस बॅटच्या स्टिकरवरती येऊन आदळणारा चेंडू जास्त काही अंतर पार करत नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु डी झोनच्या दिशेने चतुराई दाखवले तिकडे त्याने डी झोनच्या दिशेने जाणारा चेंडू होता, सिंगल रन देऊन जातोय. प्रत्येक जण आपापल्या असोसिएशनसाठी आपापल्या विभागासाठी खेळ करतोय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. सीझन 3 मान्सून ब्लास्ट 2026 ही स्पर्धा प्रत्येक जण गाजवायचा प्रयत्न करतोय. दोन बॉल पूर्ण. चला जास्त वेळ कोणी घ्यायचं नाहीये. टीम मीटिंग आता थोड्याशा रद्द केल्या जातील याची देखील नोंद घ्या. जो संघ जास्त वेळ घेईल त्यांना पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. लोवर फुल टॉस होता.
अगदी या सटी यॉर्करचा प्रयत्न त्याला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले. तदनंतर मात्र एक सिंगल रन आले आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 5. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्ले अँड मिस डॉट बॉल. फलंदाज बाद आहे. बॅटच्या आतली कडा लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज यावेळेला अभि केसरकर. बॅक टू दी डगआउट प्लीज डीजे. विनीत सपकाळ मैदानाच्या आतमध्ये तर आम्हाला पाहायला मिळतील. विनीत सकपाळ मैदानाच्या आतमध्ये तर आम्हाला पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ, मॅच चालू करायची आहे. पंच 2 विकेट्स. तदनंतर मात्र आपण पाहतोय अगदी 5 धावा फक्त धावफलकावरती लगावलेत. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. कराड संघ अगदी विजयाच्या कगारवरती येऊन थांबलाय. परंतु मॅच थांबू देऊ नका. वारंवार आम्ही ती सूचना देतोय. स्पीडअप घ्यायचं आहे. टीम मीटिंग थोडेसे थांबवायचे आहेत. इस टाइम देखील लावला जाईल येणाऱ्या मॅच पासून, याची देखील नोंद घ्या. 4 बॉल. पूर्ण झालेत. लास्ट टू गो सिद्धार्थ जगदाळे बॉलिंग मार्क वरतून भेदक मारे करतायत. आगीचे गोळे ओकतायत. त्या प्रचंड पावसामध्ये त्याच्यावरती हल्ला चढवलाय. लॉंग ऑफ रिजन सरळ आमच्या व्यासपीठाच्या वरतून 6 धाव्यांसाठी धमाका षटकार. आणि तब्बल 11 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. फटका फसलाय विकेट किपरच्या डोक्यावरतून. डी झोन मध्ये दुसऱ्या ओव्हरचा एक चांगला खेळ संपतोय. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम ज्योती एंटरप्राइजेस येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज असेल. पहा अगदी खऱ्या अर्थानं चर्चा करायला गेली. प्रत्येकाचं स्वागत घेतलं. प्रत्येकाचे आभार व्यक्त केले. स्पीडअप घ्यायचंय. टीम मीटिंग नकोय. पंच थोडंसं लक्ष द्या. विनंती करतोय पंच जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येकाचे आभार व्यक्त केले. प्रत्येकाचं नाव घेतलं गेलं, सन्मान केले गेले. परंतु थोड्या वेळापासून मैदानावरती एक मुलगा आहे जो हातामध्ये मोबाईल घेऊन इकडे तिकडे शूट करतोय. प्रत्येक क्षण कैद करतोय आणि ते क्षण मात्र सोशल मीडियावरती अपलोड करत असतो. तो दुसरा तिसरा कोणी नाही. आणि आम्ही असंही बोलतो की गंज लागलेला लोखंड त्याला देखील सोनं बनवलं जाऊ शकतं आणि ते सोनं मात्र शिवा जाधव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली होताना आम्हाला पाहायला मिळतं. तसाच एक मुलगा अर्थातच आपण पाहतो त्याचा प्रवास खूप मोठा होता. गोशेटवाडी गावापासून पाटण तालुक्यापासून आता तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलाय. ज्याचं नाव आहे संकेत कुराडे. विके एडिट्सच्या दुनियेमध्ये आपण पाहतोय त्याने देखील आणि एडिटिंगच्या दुनियेमध्ये त्याने देखील पाऊल टाकलं. पाऊल टाकता टाकता अगदी शिवा जाधव बॉस यांच्या साथीने, त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी विके एडिट्स हे फक्त नाव नाही तर क्रिकेट एडिटिंगची ओळख आहे. असा विके एडिट्स म्हणजे संकेत कुराडे. त्याचं देखील आम्ही भरपूर सारं कौतुक करतोय. अगदी ऑनस्क्रीनवरती दाखवले जात आहेत. आज मैत्री दिन. दोघे मित्र देखील आहेत. आज संकेत कुराडे आणि त्याचबरोबर DJ चेतन जे पडद्यामागचे कलाकार आहेत. भैया शेठ त्यांना बोललं जातं. पडद्यामागचे कलाकार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असो, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असो, पडद्यामागचे कलाकार संकेत भैया शेठ असतील. त्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेतली आणि तेव्हा मात्र एक चांगलं क्रिकेट शिवा जाधव बॉस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला होताना पाहायला मिळतं. तर कौतुक करावं तितकं कमी आहे संकेत आणि चेतनचं. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी तिसऱ्याच ओव्हरला आम्ही सुरुवात केली आणि तदनंतर मात्र पहिलाच बॉल फेकीन पहिल्या चेंडूवरती.
राजा खडकेची विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश दाबेकर येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. पहा जशी चर्चा केली आम्ही, शिवा जाधव बॉल्स लेफ्ट हँडला, संकेत कुराडे राईट हँडला आम्हाला पाहायला मिळतील चेतन. आणि 3 एक्के आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असो, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असो, अगदी राईट हँड आणि लेफ्ट हँड असंही बोलायला हरकत नाही आहे. चर्चा होताना आम्हाला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. पहा यावेळेला देखील चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय गोलंदाज. सौरभ सोलटे मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. यावेळी देखील मिस केलाय. पूर्णपणे पहिल्या 3 चेंडूवरती रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय असे गोलंदाज सौरभ सोलटे आहेत. सिंगल प्राप्त केले जाते, सिंगलने स्ट्राईक रोट आहेत. पूर्णपणे पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहतो रोखून ठेवलं जाते, धावा खर्च केला जात नाहीये. त्यांना माहिती आहे विजय खूप महत्वाचा आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर समोर कराड तालुका आपण पाहतोय. कराड क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण टीम, राजू कंका असतील जे आजच्या दिवसामध्ये खेळ करत नाहीये, थोडीशी प्रकृती बिघडली, फिटनेस नाहीये, थोडीशी इंजुरी प्राप्त देखील केली जाते. आणि त्यांचे देखील आपण पाहतोय बॅटिंगच्या बाजूने त्याचा विचार करायचा, त्यांची देखील कमी भासते इकडे. वाईड बॉल पंच आहेत इंटरेस्टेड, दोन्ही आज जमनी लगत समांतर आहेत. आणि एक विशेष पारितोषिक आलंय संग्राम लावड यांच्यासाठी. जर त्यांनी जे पाणी साचलंय तिकडे डायव्ह मारली, सूर लगावला आणि कॅच पकडली तर बॉस यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक असेल संग्राम लावड यांच्यासाठी. आरोही स्पोर्ट्स कोपर खेळण्याचे स्वतः मालक आहेत ते. डॉट बॉल पाहला. आता पावसाची सुरुवात झाली आहे, सरीवरती सरी आता बरसताना आहे मैदानावरती आम्हाला पाहायला मिळतील. आणि पश्चिम महाराष्ट्र ही स्पर्धा गाजताना देखील आम्हाला पाहायला मिळेल. वा फटका अफलातून आहे, बॅटच्या मधोमधून आहे, अंतर किती पार केलंय पंच कळवतायत. इट इज अ मॅक्सिमम. षटकार येतोय, अर्धा डझन धावा देऊन जातोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आव्हान अवघड जरूर बनलंय, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं आपलं काम असतं, आपलं कर्तव्य पार करणं आपलं काम असतं. आणि कर्तव्य मैदानाच्या आतमध्ये विनीत सबका पार पाडतोय. 5 बॉल पूर्ण झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तदनंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करू. वा अजून एक आलाय, यावेळेला शॉर्ट आर्म जाम सरळ डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरतून सलगचा दुसरा षटकार धावफलकावरती नोंदवला जातो. आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा येत आहेत 26 रन ऑन अ स्कोर बोर्ड. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. आता समीकरण असे सहा चेंडू मध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे 6 मध्ये 4 षटकर मारायचे आहेत, खडे खडे काम करावं लागेल. स्टँड अँड डिलिव्हर जो बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती विनीत असेल, विनीतवरती जबाबदारी आली. जर सलगचे 4 खेचले तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग या हंगामापासून पुढील हंगामापर्यंत हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये दरवळत राहील. विनीत सबका. शुभम शेवाळे एवतीचा खेळाडू आहे जो बॉलिंग मार्क वरती येतोय. 6 मध्ये 24 डिपेंड करण्यासाठी तो आला. हा पहिला बॉल वाईड येतोय, पहिला बॉल यावेळेला वाईड येतोय. या वाईड बॉल निशी आणि तदनंतर मात्र वाईट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळतोय शुभम शेवाळे कराड तालुक्याचा पोलाड आहे. पहा त्याची हेअरस्टाईल, त्याची शरीर यष्टी आम्हाला पाहायला मिळते.
अगदी हुबेहूब पोलार्ड तात्यासारखी आहे आणि तो कराडचा पोलार्ड तात्या. कित्येक मॅच अगदी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या माहितीनुसार कित्येक मॅच अशा प्रकारे त्याने विजय मिळवून दिला. त्याने विजय हा जवळ आहे, त्याच्या मुठीमध्ये पहा. यावेळेला चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय, डॉट बॉल येतोय, समीकरण बदलते. येणारे 5 बॉल विजयासाठी 23 धाव्यांची गरज. 5 मध्ये तुम्हाला 4 षटकारे मारावेच लागणार आहेत, तेव्हा तुम्ही सामना जिंकून जाऊ शकता. पोलादपूर संघ ज्योती एंटरप्राइजेस नाहीये, यावेळेला देखील बीट केला जात आहे. परफ्यूम डिलिव्हरी आहे, अगदी हेल्मेट जवळून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, कोणाच्या बाजूने सामना जाणार आहे. पहा इकडे पहिला तर आला. आता शांतपणे प्रत्येक जण तोंडामध्ये बोट टाकून बघत बसेल ही मॅच. 3 मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 17 धाव्यांची. 3 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. हेच काम करावं लागणार आहे फलंदाजाला. जाग्यावरतून खडे खडे मैदानाच्या बाहेर या चेंडूला फेकून द्यावं लागणार आणि तो करतोय. सध्या तर त्याही कामगिरी त्याने सुरू केली आहे. आता येणारे 3 आणि 3 मध्ये बनवायचे 17 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. जी लय फलंदाजाने पकडले त्या लय मध्येच तो फलंदाजी करेल याची देखील आम्हाला काळजी आहे. 3 मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज. फटका खेळला, यावेळेला हवेमध्ये एका वेग येतोय. सुजित शेवाळे तिकडे जात आहेत आणि तदनंतर अजून एक षटकार येतोय. पहा मॅचच्या आतमध्ये काय घडतंय. सलगचे 2 षटकार आलेत. चर्चा झाली होती या नावाची आणि त्या नावाच्या चर्चेप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय गणेश दाबेकर. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. या चेंडूवरती संपूर्णपणे तुमचा पुढचा प्रवास लिहिलाय. काय घडेल या चेंडूवरती चर्चा करण्यासाठी प्रत्येक जण जवळ आलाय. विकेट किपर रोहित देखील येत आहेत. सुजित शेवाळे देखील जात आहेत इकडून. कान मंत्र दिला जाईल, चर्चा केली जाईल, थोडीसा लय तोडण्याचा प्रयत्न केला जाईल फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून. परंतु काही करा, त्या गोष्टींचा परिणाम या फलंदाजावरती होईल का. गणेश दाबेकर 2 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. काय घडतंय इकडे, पंच आहेत का इंटरेस्टेड. लेग बायसी सिंगल रन येते. तदनंतर मात्र आता प्रत्येकाचा जीव मुठीमध्ये आलाय. प्रत्येक जण तोंडामध्ये नक्क खात होता, तो मात्र आता हसतोय. आणि तदनंतर मात्र 1 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 10 धाव्यांची. एक मध्ये 10. यावेळेला मात्र मॅच फिनिश होते. तदनंतर मात्र झुंज देत असताना थोडासा पाठीमागे राहतोय विनीत सपकाळ आणि गणेश दाबेकर. ज्योती एंटरप्राइजेस संघाला या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागतोय. आणि तदनंतर मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये कराड तालुका क्रिकेट असोसिएशनने जीत मिळवले आणि 2 गुण त्यांच्या गुणतालिकेवरती जोडलेत देखील. दोन्ही संघाचं करतो आम्ही अभिनंदन. जातो या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेने, जो मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्हाला लागलाय. ब्रँडेड जर्सी, तदनंतर कॅश प्राइज आहे आणि चमचमती ट्रॉफी जी या स्पर्धेची ओळख सन्मान आहे तो मात्र दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार गोज टू सुजित शेवाळे, कराडचा डॉन. या प्लीज वेलकम सुजित शेवाळे.